परब्रह्म मूर्तीच स्वामी स्वरूपा निजानंद साकारला जो अरूप शुचित्वे स्वयं लाजविले नभाया नमस्कार माझा गुरुस्वामी पाया. परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील आज ऐकूया पहिल्या विभागातील उषा माधव देशमुख यांनी लिहिलेल्या स्वामी स्वरूपानंद या लेखाचा भाग पहिला. 15 डिसेंबर 1903 साली जन्म आणि 15 ऑगस्ट 1974 साली स्वातंत्र्यदिनी निर्वाण म्हणजे स्वामी स्वरूपानंदांना संत नामदेवांसारखं दीर्घ आयुष्य लाभलेलं होतं. त्यांच्या जीवनाचे 2 भाग करता येतात. पहिला भाग म्हणजे 1903 ते 1934 सालापर्यंतचा तारुण्यातील एक देशभक्त क्रांतिकारक अशा स्वातंत्र्य सैनिकाची जीवनगाथा त्यात आलेली आहे. आणि 1934 ते 1974 म्हणजे जीवनाची पुढची 40 वर्ष स्वामीजींची साधकावस्था स्वीकारल्यापासून सिद्धावस्थेपर्यंत झालेला जीवन प्रवास होय. स्वामी स्वरूपानंदांचं साहित्य हेच त्यांचं चरित्र आणि आत्मचरित्र ठरतं. स्वामीजींनी सोहम साधनेचा पुरस्कार केला आणि विविध प्रकारची वाङ्मय निर्मिती केली. समकालीन वास्तवाचं भान ठेवून आधुनिक काळातील वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून 20व्या शतकाच्या सुरुवातीला जी संत परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली त्यात स्वामी स्वरूपानंद यांचं स्थान फार वरचं आहे. मराठी संत परंपरेला विविध संप्रदायांच्या संतांनी आपल्या कार्यकर्तृत्वामुळं आणि विपुल वाङ्मय निर्मितीनं समृद्ध केलं आहे. नव्हे तो महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीचा एक वैभवशाली असा मानदंड आहे. मराठी संस्कृतीला समृद्ध करण्यात मध्ययुगीन संत साहित्याचा फार मोठा वाटा आहे. आधुनिक काळातही महाराष्ट्रात अशीच संत परंपरा निर्माण झालेली आहे. गुलाबराव महाराज, संत कवी विष्णुदास, दासगणू महाराज, हंसराज स्वामी, संत बाळेकुंद्रीकर महाराज, तुकडोजी महाराज, गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज, गाडगे बाबा, वासुदेवानंद सरस्वती, माधव स्वामी, गुणवणी महाराज, अक्कलकोट स्वामी महाराज, सखाराम महाराज, विनोबाजी भावे, बाबा महाराज आर्वीकर अशी आधुनिक कालखंडात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रदेशात संतांची परंपरा निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रातील परिवर्तनाचे ते साक्षी आहेत. विद्याविभूषित आहेत, ज्ञानमार्गी आहेत आणि समाजाचं आपण काही देणं लागतो अशी तळमळ घेऊन आलेले ज्ञानर्षी आहेत. बदलत्या वास्तवाचं युगभान त्यांना आलेलं आहे. त्यासाठी वास्तव, व्यवहार आणि परमार्थ यांची सांगड घालण्याचा प्रयत्न ते करताना दिसतात. आज त्यांचे मठ, देवळं, वार्षिकोत्सव, साधना, उपासना अविरतपणाने चालू आहे आणि फार मोठा भक्तगणही त्यांच्या विचारांशी सहमती स्वीकारून भक्तिपंथाला लागलेला आहे. संसार करता करता तो नीटसा करीत देवकार्य म्हणजे समाजकार्य असा एक साधना मार्ग आधुनिक संतांनी स्वीकारलेला आहे. शिक्षणाचा प्रसार, ग्रामोद्धार, स्वदेशीचा आग्रह, श्रमनिष्ठा, जीवनाची पारमार्थिक आणि भौतिक उन्नती, निरामय जीवनाचा आग्रह
मूल्यनिष्ठ जीवनाची अपेक्षा, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांच्या मूल्यात्मक अधिष्ठानाचा आग्रह, पददलितांविषयी मदतीचा प्रयत्न, लोकसेवा आणि लोकोद्धार या भूमिकेनं व्यापलेली आणि आधुनिक वैज्ञानिक प्रगतीची ओळख असलेल्या ज्ञानसंपन्न माणसांनी मध्ययुगीन मराठी संतांचा भक्तिमार्ग आणि भक्तिसाधना आधुनिकतेच्या अंगानं नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. नरदेहाचं सार्थक करण्यासाठी आणि मनुष्य जन्माचं भाग्य उपभोगण्यासाठी लोकव्रती होण्याचं भाग्य आधुनिक कालखंडात साधू संतांनी आपल्या कर्तृत्वानं सिद्ध केलं आणि त्यांच्या कार्याचा ठसा जनमानसावर उमटला. गाडगे महाराजांची ग्रामसफाई, विनोबाजी भावे यांचा भूदान यज्ञ, तुकडोजी महाराजांचा शिक्षण प्रसार हे नमुन्यादाखल दाखवता येईल. स्वराज्याचं स्वप्न, स्वदेशीची चळवळ, भारत छोडोचं आंदोलन, मिठाचा सत्याग्रह आणि ब्रिटिशांच्या देशद्रोहाच्या गुन्ह्यामुळं झालेला तुरुंगवास, भोगलेली शिक्षा आणि त्यातून लखलखून निघालेलं जीवन विनोबाजी भावे, तुकडोजी महाराज आणि स्वामी स्वरूपानंद यांच्या वाट्याला आलेलं होतं. देशोद्धार आणि लोकोद्धार हे त्यांचं तारुण्यातील स्वप्न होतं. वृत्ती आध्यात्मिक होत्या. स्वतःचा पिंड भारतीय पारमार्थिक विचारांवर पोसलेला होता आणि प्रवाहपतीत न होता काहीतरी वेगळ्या वाटेनं जाऊन करण्याची जिद्द होती. समाजाचं पुढारीपण स्वीकारताना राजकारणाला बाजूला ठेवून सेवाव्रती म्हणून अध्यात्माला या ज्ञानर्षींनी एक नवं वळण दिलं. त्यामुळं परंपरा आणि पृथगात्मता या दोहोंचं दर्शन त्यांच्या व्यक्तिमत्वात आणि साहित्यात दिसून येतं. लोकसंग्रह आणि लोकोद्धार या प्रेरणा संत परंपरेतून त्यांनी जशा स्वीकारल्या त्याचप्रमाणे हिमालयाच्या उंचीची असलेली माणसं डोळ्यासमोर आदर्श ठेवून स्वदेशाला स्वतंत्र करण्यासाठी उग्र आंदोलनही केलं. स्वामी स्वरूपानंदांना महामहोपाध्याय दत्तो वामन पोद्दार या महाराष्ट्राची अस्मिता सांभाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या थोर इतिहासकाराचा सहवास मिळाला होता. इतिहासातील ऊर्जस्वल प्रसंग, गांधीजींच्या विचारांचा प्रभाव, लोकमान्य टिळक आणि आगरकर यांच्या विचारातील बुद्धिवाद आणि राग हर्षे, सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांचाही स्नेह स्वामीजींना मिळाला होता. त्यातून अध्यात्मशास्त्र, अभ्यास, शिस्त आणि ऊर्जस्वल इतिहासाचं भान तरुण स्वामीजींना आलेलं आहे. आज इथेच थांबूया. लेखाचा यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.